अमरावतीतील जेवडनगर येथील सुखशांती वृद्धाश्रमात संजय सरवटकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर वृद्धांना फळवाटप आणि भोजदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी माजी पंचायत समिती सदस्या कल्पनाताई बुरांगे, प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विदा पवार, सुरेखाताई गणगणे, दैनिक चालू वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी अवधूत शेंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात स्वाभिमानी पत्रकार संघाचे पदाधिकारी भास्कर काळे, दीपक खडसे आणि कैलास इंगळे यांचाही वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच ज्येष्ठ साहित्यिक मालतीताई चांदूरकर आणि लक्ष अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर प्रीती तट्टे यांना नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगत समाजाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी नागरिक आणि वृद्धाश्रमातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन सरोदे यांनी तर आभार प्रदर्शन विजय हरणे पाटील यांनी केले। झाला नव्हता म्हणून आपण इथं बुरांगे त्यांचे असते त्यांचा सत्कार वगैरे आपण इथे घेणार आहोत। असं 2-3 प्रकारच्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। ॲक्च्युली त्याला निमित्त दिलं आपण की वाढदिवस आहे, पण वाढदिवस हा आपण सामान्य लोक आहोत। आपल्यासारख्यांचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे एक आपल्यासाठी शोभनीय नाही आहे, परंतु विचार गोष्ट अशी आहे की या निमित्तानं एक आपण समविचारी लोक एकत्र येतो, एक दुसऱ्यांचे आचार-विचारांची देवाणघेवाण होते आणि याच्यातून काय होते, काही आपलं संघटन निर्माण होते। आता इथं खूप आनंद वाटत आहे। या वृद्धाश्रमात पवार सरांच्या माध्यमातून मला जे इथं माझे दर्शन झाले, खरोखर इतका आनंद मला तर खूपच आल्याबरोबर मला इतका मी मूर्त येऊन गेलो। खरंच दुःख म्हणजे काय, खरंच सुख म्हणजे काय, काम तर आपण नेहमीच करतो, पण यांची सेवा ही महत्त्वाची आहे। नंतर यांची जर सेवा आपण हेच पुण्य आपल्या आड येते आणि नंतर काय करतो आपण की गेल्यानंतर तर मग सगळ्यांना आपण ते कावडे खातात, आपण हे करतो। पण घरी सेवा इथे इतके जे संचालक आहे वरेकर सर यांचे तर मी स्वतःचे आभार मानतो, कारण त्यांनी एवढं मोठं संचालन याचं हे करतात आहे। आणि इथलं जे नियोजन मंडळ आहे, संचालक मंडळ आहे, यांचासुद्धा आम्ही आमच्या स्वाभिमानी पत्रकार संघात इथे आणि चालू वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आणि पवार सर वगैरे आमची सगळी टीम आहे, आम्ही त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो। आणि आपल्याला बराच वेळ झालेला आहे आणि आपले मुली जे आहे त्यांचं भोजन व्हायचं आहे। सरांचा मला मॅसेज आला आणि त्यांचं पण आपल्याला थोडंसं मार्गदर्शन घ्यायचं आहे, पवार सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे मी माझं जे प्रास्ताविक आहे तिथंच याला पूर्ण विराम देऊन मी माझं प्रास्ताविक संपवतो। आणि संयोजकांनी जे मला बोलण्याची ती संधी दिली त्यांचासुद्धा मी आभार मानतो। आणि तुम्ही सुद्धा त्यांना शांततेला माझं प्रास्ताविक ऐकून घेतलं, आपल्यासुद्धा मी धन्यवाद देतो। आणि सर झुकाने की आदत नहीं, आगे से डरने का सवाल ही नहीं, और जो किरदार सच के लिए खड़ा होता है उसका कोई जवाब नहीं। तर आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दुसरं महत्त्वाचं म्हणजे नारी सन्मान पुरस्काराने जे तुम्ही मला सन्मानित केलेलं आहे, तर मी असं म्हणेन की हा सन्मान माझा वैयक्तिक सन्मान नसून या सन्मानाला मी असं म्हणेल की प्रत्येक प्रामाणिक शिक्षक जो विद्यार्थ्यांना तळमळीतून शिकवतो आणि कार्य करतो त्याचा हा सन्मान आहे। आणि तुम्ही दिलेल्या सन्मानाला मी जबाबदारी समजेन आणि माझं हे कार्य जमिनीवर राहून कर्तव्यनिष्ठेने पूर्ण करत राहील। परत एकदा खूप खूप धन्यवाद। जे प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेने तुम्ही माझा सन्मान केला हे मी नेहमी लक्षात ठेवेन। खूप खूप धन्यवाद।